नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अंकविद्या या यूट्यूब चॅनलवर. येथे आपण गणिताच्या संबंधी सोप्या आणि उपयुक्त ट्रिक शिकतो. आज आपण पाहूया शेकडेवारी या टॉपिकवरील प्रश्न. तर प्रश्न असा आहे मित्रांनो, की एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? तर मित्रांनो, प्रश्न कसा सोडवायचा पहा. बघा मित्रांनो, शेकडेवारीमध्ये कोणती पण डाटा जो असतो तो असतो 100%. 100% डाटा असतो. तर याच्यामधले काय झालेत, 35% जे विद्यार्थी आहेत, 35% विद्यार्थी हे झालेत पास. तर उरले किती? 65%. हे आणि 65% काय झालेले आहेत, नापास विद्यार्थी झालेले आहेत. हे पी पासून पास, हे एन पासून नापास, असं ध्यानात ठेवा तुम्ही. तर 65 बरोबर 455 विद्यार्थी. तर आपल्याला 100% काढायचे. तर 100% बरोबर x. तर आता याचा आडवा तिरपा गुणाकार करायचा मित्रांनो. बघा, 455 गुणिले 100 भागिले 65. याला आपण 5 न भाग द्यावं. 5 1 5, उरला 1, 5 3 15, 5 9 45, 5 1 5, 13 1 13, 2 26, 2 4, 4 52, 5 65, 63 78, 63 91, 63 91. आता काय करायचं, 100 आणि 7चा गुणाकार करायचा, तर 700. तर मित्रांनो, विद्यार्थी किती असतील एकूण? 700. तर मित्रांनो, आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीनं सोडवलं. अशाच अजून गणिताच्या ट्रिक्स आणि उपयुक्त टिप्ससाठी अंकविद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.